सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ. शहीद जवानांच्या कुटुंबियांना आता 1 कोटींची मदत. मंत्री शंभूराज देसाई. नागपूर येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी 4 वाजता करण्यात आला. यावेळी माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या 8 माजी सैनिक पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. महायुती सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली जाणारी मदत 3 लाख रुपयावरून वाढवून थेट 1 कोटी रुपये केले आहे. तसेच जमिनीचे वाटप आणि इतर सुविधा तत्परतेने देण्याचे काम माझ्या विभागामार्फत केले जात आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. ध्वजदिन निधी संकलनात नागपूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल प्रशासनाचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले. देशासाठी त्याग करणाऱ्या वीरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधीत सरळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्री मकरंद पाटील धावले. अतिवृष्टी मदत प्रस्तावावर नागपुरातच दिली तात्काळ मान्यता. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने वेगाने पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी रविवारी रात्रीच त्वरित निर्णय घेत तात्काळ मान्यता दिली. नागपूर येथे पोहोचताच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी संबंधित फाईल तपासून तातडीने सही केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी कोणतीही विलंब होऊ नये यावर त्यांनी भर दिला. याबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील आहे. नुकसानग्रस्तांना दिलासा मिळावा हेच आमचे प्राधान्य आहे. प्रशासनाकडून पुढील मदत वितरण प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात येणार असून संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीचा हात दिला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. साताऱ्यात 115 कोटी रुपयांचे CIIT सेंटर मंजूर. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा जिल्ह्यासाठी 115 कोटी खर्चाचे सेंटर फॉर इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात CIIT केंद्र मंजूर झाले आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून सातारा येथे हे नवीन केंद्र लवकरच उभे राहणार आहे. याबाबतची माहिती मंत्री भोसले यांनी सोमवारी दुपारी 1:15 वाजता सातारा जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक AI तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्र मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांचेही आभार मानले आहेत. सातारा येथे होणाऱ्या या CIIT केंद्राच्या एकूण 115 कोटींच्या खर्चांपैकी 97 कोटी 75 लाख रुपये टाटा कंपनीतर्फे तर 17 कोटी 25 लाख रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. साताऱ्यासाठी CIIT केंद्र मंजूर करून आणल्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या CIIT केंद्रामुळे सातारा जिल्ह्यातील युवकांना AI वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाची स्वयंरोजगारांची संधी मिळणार आहे. उद्योग क्षेत्राला स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नव उद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दिष्टांची पूर्तता या CIIT केंद्रामुळे होणार आहे. नागेवाडी सातारा येथे IT पार्क उभारणीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू असून त्याची काही दिवसांपूर्वीच अधिसूचना काढण्यात आली होती. आता साताऱ्यासाठी नवीन सेंटर मंजूर झाल्याने जिल्ह्यातील युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने राज्य शासनाला पाठवलेल्या पत्रात सातारा येथे राज्य शासनाच्या मदतीने 115 कोटी रुपये खर्चून नवीन CIIT स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य शासन यासाठी निधी उपलब्ध करणार असून या नव्या सेंटरमधून दरवर्षी 3000 युवकांना प्रशिक्षित केले जाईल. त्यातून जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. हे सेंटर मंजूर केल्याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे. उरमोडी प्रकल्पाला 4,414 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता. हजारो शेतकऱ्यांना फायदा. खासदार उदयनराजे भोसले. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या उरमोडी मोठ्या पाटबंधारे प्रकल्पाला 4,414 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पातील उर्वरित सर्व कामांना आता गती मिळणार आहे.
या संदर्भातील माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रविवारी रात्री उशिरा 11:15 वाजता सोशल मीडियावर दिली. खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की उरमोडी प्रकल्पामुळे सातारा, खटाव आणि मान तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा स्थिर पुरवठा मिळणार आहे. या सुधारित मान्यतेनंतर प्रकल्पाची कामे जलद मार्गी लागतील आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सिंचन प्रश्नांवर निश्चित तोडगा निघेल. 29,206 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून या सुधारित मान्यतेनुसार प्रकल्पातून खालीलप्रमाणे एकूण 29,206 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यात सातारा तालुका 9,756 हेक्टर, खटाव तालुका 9,725 हेक्टर तर मान तालुका 9,725 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये पाण्याअभावी संघर्ष करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना उरमोडी प्रकल्पामुळे शाश्वत सिंचनाचा आधार मिळणार आहे. जिल्ह्यातील कोरडवाहू भागात हरितक्रांती घडवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. उरमोडी प्रकल्पासोबतच सातारा तालुक्यातील उपसा सिंचन योजनांना देखील चालना मिळणार असून लावंगर 355 हेक्टर, समर्थगाव 345 हेक्टर आणि काशीळ 375 हेक्टर असे एकूण 1,075 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या तीनही योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल तसेच पिकांचे विविधीकरण करण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पातील काही कामे प्रलंबित होती. नव्या प्रशासकीय मान्यतेमुळे डाव्या उजव्या कालव्यांवरील कामे, उपसा सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी व शेवटच्या टप्प्यातील तांत्रिक कामांना वेग येणार आहे. त्यामुळे सिंचन जाळे विस्तारित होऊन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणे शक्य होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानत सांगितले की ही मान्यता म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला मिळालेले नवे बळ आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून सातारा जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची प्रगती यामुळे अधिक वेगाने होईल. उरमोडी प्रकल्पाच्या विस्तारामुळे सातारा जिल्ह्याच्या जलसंपदा विकासात मोठी भर पडणार असून आगामी काळात हा प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जनडेश्वर साखर कारखान्यात खोटे वजन प्रकरण, 1 लाखाची फसवणूक उघड, तिघांवर गुन्हा, दोघांना पोलीस कोठडी. चिमणगाव तालुका कोरेगाव येथे जनडेश्वर शुगर मिल्समध्ये ऊसाचे खोटे वजन दाखवून तब्बल 1,05,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी वजनकाटा कारकून, त्याचा साथीदार आणि ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळाली. कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गळीत हंगाम सुरू असताना कारखान्यातील 50 टनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर संगनमत करून खोटे वजन दाखवण्याचा गैरप्रकार करण्यात आला. या प्रकरणी दर्शन प्रताप शेडगे राहणार चिमणगाव, वजन काटा कारकून रोहन विजय पवार राहणार वाघजावडी, सतीश नारायण चव्हाण राहणार एकंबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दर्शन शेडगे याला सर्वप्रथम अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर सतीश चव्हाण याला अटक करण्यात आली आणि न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गायकवाड करत आहेत. दरम्यान या फसवणुकीची व्याप्ती अधिक मोठी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. इतर कोणते कारखाने किंवा किती व्यक्ती यामध्ये सामील आहेत, तसेच यापूर्वीही अशा प्रकारे फसवणूक झाली का याचा शोध पोलीस घेत आहेत.